खरं तर ही गोष्ट ना तुमच्याशी शेअर करावं वाटली, म्हणून हा छोटासा मिनी ब्लॉग बनवते. नमस्कार, मी सुप्रिया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आत्ता ना संपूर्ण घर जरा आवरलं, म्हणजे काय केलं ते सांगते. हा सोफा वगैरे क्लीन केला, सोफ्याच्या मागची घाण काढली. बघू शकता तुम्ही, इतकं घाण झालं होतं. हा सोफा छानपैकी क्लीन. आणि ही घड्याळ बघतायत ना छोटूशी, ही छोटूशी घड्याळ मी का लावली ती सांगते तुम्हाला. सगळ्यात आधी तर ह्या पॅडचं सांगते. हा माझ्या सोनचा रायटिंग पॅड आहे, तो ना असा तुटलेला आहे. तर मी ना असं कुठेतरी वाचलेलं की लेकरांच्या अशा तुटक्या अभ्यासाच्या गोष्टी किंवा स्टेशनरीच्या गोष्टी ठेवू नये. कारण आता ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे मला माहीत नाही, पण माझा कुठेतरी थोडासा विश्वास आहे की ह्याच्याने प्रगती थांबते लेकराच्या अभ्यासातली. आणि दुसरी गोष्ट तर ही गोष्ट सगळ्यांना माहिती, ह्या घड्याळीमध्ये ना मी कितीतरी सेल आणून टाकले, पण ही घड्याळ काही चालवायचं नावच घेत नाही. कंटाळून म्हणलं ज्यावेळेस मार्केटमध्ये जाता येईल ना त्यावेळेस मी नवीन घड्याळ आणेल. तोवर मी ना तिथं अलाराम क्लॉक लावली की नको आहे, टाईम थांबायला नको आहे. आता ही घड्याळ मी डस्टबिनमध्ये टाकेल आणि पॅडसुद्धा डस्टबिन टाकेल. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची, जे आपलं बेडरूमचं दार किंवा मेन डोअर जे असतं ना, मी तिथं ना ग्रीन कलरची मॅट ठेवते. आता तुम्ही पाहिलं असताल रील्समध्ये वगैरे, त्याच्याने ना आपल्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती येत नाही. त्याच्याखाली थोडंसं मीठ टाकायचं आणि ती डोअरमॅट तशी ठेवायची. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा, आणि ती डोअरमॅट तुम्हाला मी दाखवते. तर ही डोअरमॅट मी, म्हणजे आता हे ग्रीनी जे असतं ना आपण ग्रास ते आहे, आणि मी इथं अशी टाकते. आणि मी दर शनिवारी ह्याच्या खाली मीठ टाकत असते. तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा. छोटूसा व्हिडिओ आहे, पण आय होप तुम्हाला आवडला असेल.